गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची 16वी कथा रुक्मिणी स्वयंवर. नाथ भागवत सर्व मान्य झाले. काशीसारखे पवित्र क्षेत्र आपण भगवंतांना रुक्मिणी स्वयंवर रचण्याचा शब्द दिला होता. याच क्षेत्री त्याचे लेखन करावे असे नाथ महाराजांच्या मनी आले. त्यांनी लेखनारंभ केला. ही रचना अध्यात्म प्रधान आहे. जीव शिव ऐक्य प्रतिपादन करणारा अध्यात्म ग्रंथ म्हणून हा विलक्षण लोकप्रिय झाला. यामधून बद्ध, मुमुक्षु आणि मुक्त अशा तिन्ही प्रकारच्या लोकांना आनंद प्राप्ती होते. रचना मोठी मधुर आणि रसपूर्ण आहे. श्रीकृष्णाचे स्वरूप वर्णन मोठे अप्रतिम आहे. जो निर्गुण निर्विकार, जो निष्कर्म निरूपचार, तोची जाहला साकार, लीला विग्रह श्रीकृष्ण. शून्य सांडोनी निरवकाश, तेची कृष्ण हृदय सावकाश. संती केला रहिवास, वृत्ती शून्य होवुनी. अत्यंत तेजे तेजाकार, द्वैत दलनी सतेज धार. तेची धगधगीत चक्र, अरिमर्दनी उत्फट. ऐसा धीरवीर उदार सुंदर, गुणागुण अतिगंभीर. पृथ्वीवरी एक यदुवीर, दुजा नाही सर्वथा. रुक्मिणीचे मातापिता तिचा विवाह श्रीकृष्णाशी ठरवतात. ही गोष्ट रुक्मिणीचा बंधू रुक्मी याला आवडत नाही. तो श्रीकृष्णाची कठोर निंदा करतो, परंतु ती निंदासुद्धा एका अर्थी कृष्णस्तुती ठरते. कृष्णासी सोयरी नये कामा, हे काय कळले नाही तुम्हा. सखा मारिला अहम मामा, तो काय आम्हा धड होईल. कर्म पाहता परद्वारी, गोरसाची करी चोरी. धरितान धरवे निर्धारी, चोरटा हरी चित्ताचा. चढे वैकुंठीचे पहाडी, क्षीरसागरी देतसे बुडी. शेषाची आफणे दडी, मिशे निद्रेचे निराहे. कृष्णासी नाही देहाभिमान, कदा नेणे मानापमान. तयाचे गाठी कैचे धन, भाजीचे पान खातसे. रुक्मिणीची सप्तश्लोकी पत्रिका घेऊन सद्भाव नावाचा एक ब्राह्मण द्वारका नगरीत आला. द्वारका नगरी आणि द्वारकेचा राजा श्रीकृष्ण यांना पाहून तो अक्षरशः थक्क झाला. त्याचे भान हरपून गेले. शुद्ध हंस द्वारकावासी, मुक्त मोतीये चारा त्यांसी. ते देखोनिया परमहंसी, निज मानसी लाळ खोटी. शुकपिंगळे अनुवादत, तेणे वेदांत दचकत. अति गुह्याचे गुह्यार्थ, पक्षी बोलत द्वारकेचे. द्वारके माझी शुद्ध केणे, दो अक्षरांचे खरे नाणे. जैसे घेणे तैसे देणे, कोणासी उणे असेना. हेमसिंहासनी आदी मूर्ती, बैसला असे सहज स्थिती. द्विजासी देखोन श्रीपती, भावचित्ती जाणीला. रुक्मिणीचे रूपवर्णन तर मोठे बहारीचे आहे. मस्तकीचे नील कुंतल, तेची नभ अति सुनीळ. तळी मुखचंद्र निर्मळ, भीमकी मुखी उगवला. मुखा माझी दंतपंक्ती, जैसा ओंकार माझी श्रुती. चौकीचे चारी झळकती, सोहम अस्मी सोलीव. पाहता तळ हातीचा रंगा, उणे आणिले संध्या रागा. करी चरणसेवा श्रीरंगा, तळवा तळ हाती सदा. विवाहामधील विविध प्रसंगांचे वर्णन नाथ महाराज मोठ्या तपशीलवार पद्धतीने करतात. रुखवत भोजन प्रसंगी षड्रस पदार्थांचे वर्णन करून ते सेवन करणारा तृप्त होत होता हे सांगतात. कृष्णपंक्ती नाही उणे, जेविता जेविते जाणती खुणे. रुचिलेपणे वाढिती जाणे, सावधपणे शुद्धमती. पहले वाढिले नवजणी, पूर्ण करीती चौघी जणी. एका जनार्दन भोजनी, अतृप्त कोणा राहून येती. विवाहाचे सर्व सोहळे संपन्न झाले. वरात निघाली. आता यादव वऱ्हाडी द्वारकेस निघाले. त्यावेळी भीमकी आणि शुद्धमती यांना गहिवरून आले. त्यांच्या नेत्रांमधून अश्रू उघळू लागले. चौघा पुत्राहून आगळी, वाढविली हे वेल्हाळी. आता दिधली तुम्हा जवळी, पुत्र स्नेहे पाळावी. नाथांनी हा अलौकिक ग्रंथ प्रजापती नामक संवत्सरात चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच रामनवमीला पूर्ण केला. या ग्रंथाचे श्रेय नाथ महाराज अतिशय नम्रपणे आपल्या सद्गुरूंना अर्पण करतात. मुखी जनार्दनाची वक्ता, जनार्दनाची झाला श्रोता. जनार्दनाची ग्रंथ लिहिता, सत्य सर्वथा हे वाणी. या ग्रंथामध्ये 18 प्रसंग असून ओवी संख्या 1711 आहे. ग्रंथाच्या अखेरीस नाथ महाराज ग्रंथनिर्मितीचे स्थळ आणि लेखनपूर्तीचा कालावधी देतात. वाराणसी महापुरी मनकर्णिकेच्या तिरी,
रामजयंती माझारी ग्रंथ निर्धारी संपविला. शके 1493 प्रजापती संवत्सराचे नाव. चैत्र मासाचे वैभव. पर्व अभिनव रामनवमी. ते दिवशी सार्थक अर्थी रुक्मिणी स्वयंवर समाप्ती. एका जनार्दन कृपास्थिती ग्रंथ वाराणसी प्रति संपविता. नाथ महाराजांच्या भागवता इतकेच रुक्मिणी स्वयंवर लोकांच्या मने ठसले. या काशीतील वास्तव्यातच काही मंडळींनी एक धर्मकार्य ठरवले. 15-20 लोक या कार्यासाठी संघटित झाले. काशीहून प्रत्येकाने गंगा आपल्या खांद्यावरून रामेश्वरी न्यायची. रामेश्वराला या गंगाजलाने अभिषेक घालायचा असा बेत ठरला. याविषयी नाथ महाराजांना त्यांनी माहिती दिली. त्यांनाही या धर्मकार्यात सहभागी होण्याची विनंती केली. नाथ महाराज अतिशय आनंदाने तयार झाले. या पुण्यकर्माचा दिवस उजाडला. स्नान नित्यकर्म आवरून सारे एकत्र आले. कोणी कावड, कोणी मातीचा डेरा, कोणी घागर अशा भांड्यांमध्ये गंगेचे पवित्र जल भरून घेतले. ठरल्यानुसार सारेजण हर हर गंगे भागीरथीचा उद्घोष करत निघाले. चालता चालता मध्यान्ह वेळ आली. सूर्य माथ्यावर आला होता. रस्ता विलक्षण तप्त झाला होता. मंडळींच्या अंगामधून घामाच्या धारा गळत होत्या. परंतु त्यांच्या मनात केवळ कार्यसिद्धी हेच एकमेव ध्येय असल्याने हा दाह सौसत्य निघाले होते. जात असताना अचानक विचित्र आवाज आला. साऱ्यांनी त्या आवाजाच्या दिशेने पाहिले. एक गाढव तहानेने व्याकुळ झाले होते. तहानेने ते अक्षरशः तडफडत होते. त्याचे प्राण कंठाशी आले होते. त्याला त्याच्या नेहमीच्या निसर्गदत्त आवाजात ओरडताही येत नव्हते. इतर मंडळी ते दृश्य पाहून चुकचुकली आणि पुढे निघाली. नाथ महाराज म्हणाले, जरा थांबा ह. ते त्या गर्दभाजवळ गेले. आपल्या खांद्यावरील कावडीतील पाणी त्या गर्दभाच्या शरीरावर हळुवारपणे शिंपडले. नंतर त्याच्या मुखात ते पाणी हळुवारपणे सोडले. व्याकुळ गर्दभ ते पाणी पिऊ लागले. कावडीतील गंगाजल संपले. ते गाढव उठून उभे राहिले. त्याचे प्राण वाचले. प्राण्यांना भाषा अवगत नसते, पण त्यांच्या ठायी कृतज्ञता असते. ते गाढव कृतज्ञ भावनेने नाथ महाराजांकडे पाहू लागले. नाथ महाराज, हे सामान्य जल नव्हते, ते गंगाजल आहे. एक जण म्हणाले, आपण गंगेचे उदक प्राणीमुखात घातले, तेही गर्दभासारख्या यक्कश्चित प्राण्याच्या मुखात. दुसरे म्हणाले, अहो, आपण अनुभवतो आहोत. रस्ता तापलाय, सूर्य माथ्यावर आलाय, आपल्याही अंगामधून घामाच्या धारा लागल्या आहेत. नाथ महाराज म्हणाले, हे गाढव तहानेनं व्याकुळ झालं होतं. याचे प्राण कंठाशी आले होते. याला धड ओरडताही येत नव्हतं. आता जर त्याला पाणी मिळालं नसतं तर कदाचित याचे प्राणही गेले असते. पण हे गंगाजल रामेश्वरी अभिषेकासाठी न्यायचे होते. आणखी एक जण म्हणाले, माझं गंगाजल रामेश्वरी पोहोचलं. देवाला अभिषेकही पावला. गाढव हा प्राणी खरा, याच्यातही चैतन्य आहे, म्हणजेच देवांश आहे. याचे प्राण वाचले. भगवंताला आनंदच झाला. तो करुणामय आणि कृपाशील आहे. गंगाजलानं एखादा जीव वाचावा ही या पवित्र जलाची सर्वोत्तम उपयुक्तता आहे. आणि ही मुंगी, हा हत्ती, हा पक्षी, हा कीटक, हा मीन, हा माणूस, हा भेदभाव काय कामाचा? नाथ महाराज म्हणाले, सर्व जीवांच्या अंतरी श्रीहरीचा निवास आहे. अभेदाच्या द्वारापाशी तीर्थे प्रयागादी काशी. भक्तिमुक्तीचे माहेर, अभेदाचे ते घर. ऐसे अभेद भक्ती घडे, कामक्रोध तेथे दडे. एका जनार्दनी शरण, अभेद भक्ती मुख्य ज्ञान. मंडळी रामेश्वरी आली. अभिषेक झाला. नाथांनी रामेश्वराचे दर्शन घेतले. तेथील कार्य संपन्न करून मंडळी काशी क्षेत्री परतली. आता काशी क्षेत्रामधील कार्य झाले. नाथांचे या क्षेत्री दीर्घकाळ वास्तव्य झाले. सर्व काशी निवासी नाथांचे भक्त झाले होते. नाथांविषयी त्यांच्या मनात अपार श्रद्धा होती. दररोज सायंकाळी होणाऱ्या नाथ भागवत निरूपणाला अलोट जनसमुदाय मनकर्णिका घाटावर एकत्रित होत असे. नाथांनी सर्वांचा निरोप घेतला. कैवल्यानंदांचा चरणस्पर्श करून निरोप घेतला. त्यांच्या नेत्री अश्रू तरारले. त्यांनी नाथांना दृढ आलिंगन दिले. नाथांनी बैलगाडीत बसून हात जोडले. सोबत श्रीपाद शास्त्री होते. तेही नाथांबरोबर पैठणला येत होते. काशीचे श्रद्धाळू जन नाथांना वेशीपर्यंत पोहोचवण्यासाठी आले होते. डोळ्यांमधून वाहणारे अश्रू पुसत नाथ महाराजांचा आणि नाथ भागवताचा जय जयकार करत होते. धन्यवाद.